नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण जवेरी कॉलनी या ठिकाणी आहोत. नुकताच मी या ठिकाणी जात असताना अचानक काही कार्यकर्ते मला दिसले. या ठिकाणी प्रचार चालू आहे. नक्की कोण आहेत आणि नक्की कोणता प्रचार हे सुद्धा आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. तत्पूर्वी असं सुद्धा सांगतो की या ठिकाणी लवकरच निवडणूकसुद्धा येत आहे आणि काही प्रचार चालू आहेत. काही नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण जे आत्ता आपल्या समोर आहेत त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी स्नेहल संकेत महाळसकर, प्रभाग क्रमांक 8 ची अपेक्षा उमेदवार. चिन्ह आहे इस्त्री. आता आम्ही आहोत जवेरी कॉलनी, BSNL मंत्रा सिटी, आणि इकडे हा रस्ता जातोय तो डिरेक्टली हायवेला जॉईन आहे. तर इथे फिरत असताना हे जाणवलं की या रस्त्यावर खूप खड्डे आहेत आणि त्याच्यामुळे वाहनांची गर्दी आहे इथे. तसेच या पूर्ण रस्त्यावरती एकही स्ट्रीट लाईट नाही आहे. तर ही खूप मोठी समस्या आहे आणि याच्यामुळे नक्कीच अपघात होतात इकडे. आम्ही 10 मिनटं इकडे थांबलो आहे आणि थोडी पाहणी केली तर गर्दी तर होतीच आहे, पण जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनाही त्रास होतोय. बरं, काही नागरिकांची आपण काय काय समस्या जाणून घ्याल, थोडक्यात काय सांगू शकाल का? नागरिकांना भेट देऊन काय सांगताय नक्की तुम्ही? हो, आता नागरिकांना नक्कीच आम्ही आवाहन करतोय की घराबाहेर पडा 20 तारखेला आणि मतदान करा. अपक्षांमुळे तर खरं तुम्हाला मतदानाचा हक्क मिळाला आहे, त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या चॉईसने मतदान करा. पण तुम्हाला नक्कीच हा हक्क आहे की कोण माणूस तुमचं काम करेल हे ओळखून तुम्ही मतदान करा. बरं, तर या ठिकाणी काही समस्या जाणवतात, म्हणजे स्ट्रीट लाईटच्या समस्या असो किंवा बाकी इतर काय असेल, तर नक्की आपण काय, म्हणजे नागरिकांना जर आपल्याला संधी दिली तर नक्की काय बदल करण्याची आपली इच्छा आहे किंवा काय मानस आहे? इथे स्ट्रीट लाईट बसवण्यात येतील नक्कीच, हे एक आश्वासन आहे. तसेच गटारी आहेत ओपन, त्यासुद्धा बंद केल्या जातील. कचऱ्याच्या समस्या ज्या आहेत की नोकरदार वर्ग आहे ते सुद्धा, म्हणजे सुशिक्षित लोकही काही रस्त्यांवरती कचरा टाकतात का, तर की जी घंटागाडी येते ती गाडी ची वेळ आणि ही जी लोकं आहेत त्यांची नोकरीला जाणारी, ऑफिसला जायची वेळ हे मॅच होत नाही. तर काहीतरी एक कचराकुंडी किंवा काहीतरी बंद डबे कचऱ्याचे ही सोय करून देण्यात येईल त्यांना, जेणेकरून त्या डब्यातील कचरा घंटागाडी घेऊन जाईल. बरं, आता नागरिकांना आपण आवाहन तर केलं आहे, परंतु आणखी नागरिकांना काय सांगाल? मतदान साधारण आता जे 2 तारखेला झालं त्याच्यामध्ये खूपच टक्का कमी होता. बरोबर. त्याच्यातली काही ठीक आहे कारण असो, परंतु आता या ठिकाणी जे 20 तारखेला होईल त्यासाठी आपण काय सांगू शकता की जास्तीत जास्त मतदान व्हावं? नक्कीच हा नागरिकांचा रोष होता, आपण सगळ्यांनाच कळलेला आहे. खूप कमी टक्के मतदान झालं आहे, कारण की बऱ्याच कुटुंबांमध्ये असं झालेलं आहे की घरातील 2 मतदारांची नावं दुसऱ्या वॉर्डमध्ये, एका मतदाराचं नाव तिसऱ्याच वॉर्डमध्ये, त्यामुळे जराशी नाराजी आहेच. पण यातही आपण सुधारणा करूयात आणि ज्या लोकांना संधी आता आहे मतदान करायची त्यांनी आपला हक्क बजावा आणि आम्हाला एकदा संधी द्या. अमोलभाऊ शेटे आणि मी स्नेहल संकेत महाळसकर, आमची चिन्ह आहेत छताचा पंखा आणि माझं चिन्ह आहे इस्त्री. तर इस्त्री आणि छताचा पंखा यासमोर तुम्ही बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आम्हाला काम करण्याची संधी द्या. धन्यवाद मॅडम.